पेणमधील छत्रपती संभाजी महाराज मैदान कबड्डीच्या थरारासाठी सज्ज. 7 ते 9 फेब्रुवारीला होणार रायगड जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धा. रायगड जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धेचा थरार छत्रपती संभाजी महाराज मैदान वाशी वडाव रोड इथं दिनांक 7, 8 व 9 फेब्रुवारी 2025 या दरम्यान होणार आहे. या स्पर्धेत 192 पुरुष संघ व 32 महिला संघांचा समावेश आहे. 50 पंचांच्या देखरेखीखाली या स्पर्धा होणार आहेत. एकूण 6 क्रीडांगण करण्यात आले असून 5,000 ते 10,000 प्रेक्षक क्षमता अपेक्षित धरून गॅलरीसह व्यवस्था करण्यात येणार आहे. VIP व इतर वाहनांसाठी 3 गेट असून पार्किंग व्यवस्था उत्तम प्रकारे करण्यात येणार आहे. जयंतभाई पाटील, चित्राताई पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धा होणार असल्याची माहिती आस्वाद पप्पू शेठ पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेनं जय भवानी वाशी, वरसुआई वाशी व वैकुंठदादा पाटील मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमानानं रायगड जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धेचं आयोजन छत्रपती संभाजी महाराज मैदान वाशी वडाव रोड इथं दिनांक 7, 8 आणि 9 फेब्रुवारी दरम्यान करण्यात आलंय. त्याबाबत नियोजन व माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आले होते. यावेळी आस्वाद पाटील, महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनचे माजी कार्यवाह युवा नेते तथा आयोजक वैकुंठ पाटील, भाजप सरचिटणीस मिलिंद पाटील, शरद कदम, परशुराम म्हात्रे, जगदीश पाटील, सूर्यकांत ठाकूर, निलेश पाटील, पद्माकर पाटील, संजय मोकल आदींसह आयोजक उपस्थिती होते. या स्पर्धेदरम्यान राज्यसभेचे खासदार धैर्यशील पाटील, लोकसभा खासदार सुनील तटकरे, रवींद्र चव्हाण, आमदार रविशेठ पाटील, मंत्री आदितीताई तटकरे, मंत्री भरत गोगावले, आमदार प्रशांतदादा ठाकूर, आमदार महेंद्र दळवी, माजी आमदार जयंतभाई पाटील, चित्राताई पाटील, चित्राताई वाघ व इतर मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती वैकुंठ पाटील यांनी दिली. यापूर्वी विजेत्या व उपविजेत्या संघांना फिरता चषक देण्यात येत होता. यावर्षी आणखी एक चषक देण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. असोसिएशनच्या मान्यतेने व वरसुबाई वाशी व जय भवानी वाशी वैकुंठ पाटील मित्रमंडळ यांच्या माध्यमातून कबड्डीची जिल्हा अजिंक्यपद स्पर्धा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे. ही स्पर्धा 7 ते 9 फेब्रुवारी या कालावधीमध्ये पार पडणार आहे. या स्पर्धेसाठी अत्यंत चांगलं नियोजन करण्यात आलेलं आहे. या स्पर्धेसाठी मैदान व आजूबाजूला पार्किंग, गॅलरी व इतर सगळ्या सोयी सुविधा उपलब्ध असलेलं हे मैदान आहे. छत्रपती संभाजी महाराजांचं नाव या मैदानाला आहे. या ठिकाणी आपण पाहिलं तर वाशी, वडखळ, गडप, कारावी या दोन्ही जिल्हा परिषदेच्या मतदारसंघामध्ये कबड्डी ही खूप लोकप्रिय आहे. क्रिकेटच्या स्पर्धा आपण पाहतोय की होतच राहतात, परंतु कबड्डीची मोठी स्पर्धा घ्यायला हवी, कारण कबड्डी हा लाल मातीचा खेळ आहे आणि या लाल मातीच्या खेळामध्ये माझ्या भागातील, माझ्या विभागातील, माझ्या तालुक्यातील, माझ्या जिल्ह्यातील खेळाडूला संधी मिळायला पाहिजे. राज्य स्तरावरती त्यांनी चांगली कामगिरी पार पाडायला पाहिजे. म्हणून आज या ठिकाणी आम्ही या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. खरं म्हटलं तर या स्पर्धेमध्ये 200 संघ, 192 पुरुष आणि 32 संघ महिलांचे या ठिकाणी सहभागी होणार आहेत. या स्पर्धेसाठी मिलिंदजी पाटील आहेत, आमचे कदम साहेब आहेत, आमचे गोरख पाटील आहेत वाशी माजी सरपंच, आमचे सरपंच डोलवी परशुराम म्हात्रे आहेत. या ठिकाणी निलेश पाटील बोरजाचे आहेत, पद्माकर भाऊ आहेत, आमचे कोठेकर भाऊ आहेत. सर्व सन्मान्य मंडळी, नाव राहिलं असेल तर जरा माफी असेल, पण सगळे मंडळी गेले 15 दिवसापासून अविरत त्या ठिकाणी श्रम या ठिकाणी करत आहेत. ही स्पर्धा यशस्वी व चांगल्या रीतीने व या स्पर्धेचं नाव पुढील 10 वर्षामध्ये या ठिकाणी स्पर्धा झाली टिकेल अशा पद्धतीचं नियोजन आम्ही या ठिकाणी केलेलं आहे. सगळ्यांना स्वयंसेवकांना सुद्धा जबाबदारी मोठी आहे. जवळपास आमचे 400 स्वयंसेवक या ठिकाणी राहणार आहेत. काही ठिकाणी आम्हाला पोलीस यंत्रणेची मदत घ्यायला लागणार आहे. तशा बाबतीचं पत्र आम्ही जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिलेलं आहे. या ठिकाणी स्पर्धे दरम्यान ज्या ज्या काही सोयी सुविधा लागतील त्यासाठी आम्ही पूर्णपणे तयारी केलेली आहे. आज ही स्पर्धा पेण तालुक्यात पार पाडते, त्याचा पेण तालुक्यातील प्रत्येक नागरिकांना अभिमान आहे.
कबड्डीची स्पर्धा म्हटली, की माझ्या गावाकडची जी मंडळी आहे ती जवळपास सकाळी 10 वाजल्यापासून त्या ठिकाणी भाकरी घेऊन त्या ठिकाणी त्या गॅलरीवर येऊन बसणार आहे. या कबड्डी स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद नक्कीच मिळेल. कारण क्रिकेटच्या स्पर्धा आणि कबड्डीच्या स्पर्धा याच्यामध्ये अ, थोडं प्रेक्षकांच्या बाबतीत बोलायचं झालं तर प्रेक्षकांचा प्रतिसाद लाईव्ह त्या ठिकाणी स्पर्धा असते. तेव्हा प्रेक्षकांचा प्रतिसाद खूप चांगल्या रीतीने असतो आणि त्या प्रकारे आमची तयारी झालेली आहे.